सोलापूर महापालिकेच्या विविध प्रकारच्या गाळेधारकांसाठी 100% दंड आणि व्याजमाफीची विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध प्रकारच्या गाळेधारकांसाठी 100% दंड आणि व्याजमाफीची विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे। 30 जून 2026 रोजी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली। बैठकीला उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्षा, प्रभागाध्यक्षा, पक्षाच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर तसंच पालिका आयुक्त उपस्थित होते। बैठकीत महापालिकेच्या मेजर गाळेधारक, मिनी गाळेधारक, खुली जागाधारक, अधिकृत खोकेधारक, BOT गाळेधारक, 216 गाळेधारक, समाज मंदिर आणि अभ्यासिका धारकांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। महापालिकेनं 10 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत 100% दंड आणि व्याजमाफी अभय योजना लागू केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गाळेधारकांनी मार्च 2026 अखेरपर्यंतची सर्व थकीत भाडे थकबाकी रक्कम तसंच सन 2026-27च्या सप्टेंबर 2026 अखेरपर्यंतची सहामाही भाडे रक्कम आणि GST एक रकमी भरणं आवश्यक आहे। विहित मुदतीत संपूर्ण थकीत रक्कम भरणाऱ्या गाळेधारकांना 100% दंड आणि व्याजमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व संबंधित गाळेधारकांना केलं आहे। जे मेजर गाळे, मिनी गाळे तसंच BOT धारक तसेच 256 गाळेधारक, समाज मंदिर व अभ्यासिका धारक अंतर्गत येणारे सर्व गाळे, असं ज्या गाळेधारकांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जे सील करण्यात आलेलं आहे भाड्याऐवजी, त्या ठिकाणी ते सर्व सील या ठिकाणी 100% त्यांना जे काय दंड लागलेला आहे, दंड असेल त्या ठिकाणी दंड व शास्ती या ठिकाणी लागलेली आहे ती 100% माफ या ठिकाणी आयुक्तांनी च्या बैठकीमध्ये या आम्ही करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सर्व गाळेधारकांना विनंती आहे की तुम्ही जे काय चालू भाडं आहे ते तुम्ही 10/7/2026 ते 31/7/2026 अखेरची जी थकबाकी आहे 2026-27 ची सप्टेंबर 2026च्या अखेरची थकबाकी पर्यंत आपण सर्व जे काही भाडं आपण भरून घ्यावं असं या ठिकाणी एक आवाहन करतो। आणि जे काही 100% आपण लाभ देण्यात आलेला आहे त्या सर्व लाभचा या ठिकाणी तुम्ही फायदा घ्यावा असं सर्व गाळेधारक, मेजर गाळे, मिनी गाळे तसेच या अंतर्गत येणारे जे काही सर्व गाळेधारक आहेत त्यांना या ठिकाणी आपण आवाहन केलेलं आहे।